पालकमंत्रीपद गेले असले तरी भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नाही। आपण आगामी काळातही बैठका घेणार। आपण पुण्याचे पालकमंत्री नसलो तरी कायद्यान्वये सहपालकमंत्री आहोत। दर 2 महिन्यांनी शहरातील प्रश्नांसंदर्भात माहिती घेणार असे चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच स्पष्ट केले। प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी अधिकृतपणे सोपवली असताना चंद्रकांत पाटील यांना पुन्हा पायात पाय घालण्याची गरज काय? गेल्या 1.5 वर्षात पाटील यांनी पालकमंत्री म्हणून काय दिवे लावले? वैयक्तिक त्यांना झाला असेल तो फायदा सोडलाच तर पक्ष संघटना म्हणून भाजपला सुद्धा त्यांच्या पालकमंत्री पदाचा दमडीचाही उपयोग झालेला नाही। ना संघटना मजबूत झाली ना कोणा कार्यकर्त्याचे भले झाले। चंद्रकांत दादा हे तसे संघ संस्कारात वाढलेले अत्यंत साधेभोळे हाडाचे कार्यकर्ते। मुळात निगरगट्ट प्रशासनाकडून कामे काढून घेण्यासाठी जो कठोरपणा बेरकीपणा लागतो तो त्यांच्या अंगातच नाही। जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही त्यांना सर्व प्रश्नांची म्हणावी तशी जाण नाही। तालुका सोडा, साधे जिल्ह्यातील अधिकारी चंद्रकांत दादांना कधी घाबरलेत असे दिसले नाही। नियोजन समितीच्या बैठकीत आमदार, खासदार आणि समिती सदस्यांची चलती होती। कोणती कळ दाबली म्हणजे कोणते काम होईल याचा सुद्धा अभ्यास नव्हता। परिणामी चंद्रकांत पाटील कुठलाही वचक निर्माण करू शकले नाहीत। खरे तर जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा महापालिका आयुक्त असे कोणीच चंद्रकांत पाटील यांना म्हणावी अशी किंमत देत नव्हते। आगामी काळात लोकसभा, विधानसभा किंवा महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांचे वर्ष आहे। चंद्रकांत पाटील हेच कायम पालकमंत्री राहिले असते तर भाजपला 2 जागा अधिकच्या मिळाल्या असत्या तर समजू शकले असते, पण तसेही नाही। थोडक्यात काय तर चंपा म्हणून खासगीत हिणवण्या इतपत अधिकारी कर्मचाऱ्यांची ही मजल जिथे जाते तिथेच पाटलांचे पतन सुरू झाले आणि इम्प्रेशन संपले। आपला प्रभाव निर्माण करण्यात ते तसे अपयशीच ठरले। गेल्या विधानसभेला भाजपने त्यांना कोल्हापूर सोडून कोथरूडवर लादले तेव्हाच भाजपमधील पुणेकरांनी नाके मुरडली। तमाम ब्राह्मण समाज जाम नाराज झाला। संघाची आज्ञा म्हणा की आदेश म्हणून निष्ठावंतांनी तोंडे बंद ठेवली। पालकमंत्री पदासाठी अजित पवार तुटून बसल्याचे निमित्त झाले आणि तिथेच निर्णय झाला। खरे तर चंद्रकांत पाटील यांची पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहरातील सद्दी तशी संपली आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये। अशाही परिस्थितीत गिरे तो भी टांग ऊपर हे वर्तन सुसंस्कारी चंद्रकांत दादांना शोभणारे नाही। भाजपची कोंडी, राष्ट्रवादीची चलती। पाटील जाऊन अजित पवार आल्याने काय आभाळ कोसळणार आहे का असे काही लोक विचारतात। होय, भाजपवर आभाळच कोसळणार आहे, कारण अजितदादांना गेल्या 20 वर्षात पालकमंत्री पदाचे महत्त्व चांगलेच समजले। या पदाचा वापर करून जिल्हा प्रशासन हातात ठेवायचे, कामे करून घ्यायची हातोटी अजितदादांना ठाऊक आहे। अजित पवार यांची जिल्हा नियोजन समितीची म्हणजेच DPDCची बैठक असेल त्यावेळी अधिकाऱ्यांना अभ्यास करून यायला लागायचे। आपापल्या डिपार्टमेंटची खडानखडा माहिती हातात ठेवावी लागे। कधी अजितदादांचा पारा चढेल आणि पान उतारा होईल याचा भरवसा नसे। ज्या पद्धतीने कोरोना काळात अजितदादांनी प्रत्येक आठवड्याला अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या ते आठवते। पुणे, पिंपरी चिंचवड कोरोनावर मात करू शकले त्याचे खूप मोठे श्रेय त्यांच्या या कार्यशैलीला जाते। काम होत असेल तर हो आणि नसेल तर नाही असे कार्यकर्ते, नेते, आमदार, खासदारांनाही जागेवर सोडवण्याची हिम्मत चंद्रकांत पाटील यांच्यात नव्हती, ती अजितदादांमध्ये आहे। जिल्ह्यातील राजकारणात आणि प्रशासनात त्यामुळे त्यांचा दबदबा आहे। अजितदादा सांगतील ती पूर्व दिशा असते। कधी निधीची कमतरता भासली नाही, कारण दादांकडेच वित्त खाते होते आणि कायम झुकते माप मिळायचे। विरोधकांना सुद्धा काम करून घ्यायला अजितदादा सुलभ वाटतात, चंद्रकांत दादा नाही। सकाळी 6 पासून थेट साईटवर भेट, अधिकाऱ्यांच्या बैठका असे कधी पाहिले नव्हते। अजितदादांनी तो पायंडा रुजवला होता।
नंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यावर पाणी फेरले होते. अजित पवार यांच्या कामाचा झपाटा भाजपच्या आमदार, खासदार, नगरसेवकांना ज्ञात आहे. हे असेच राहिले तर राष्ट्रवादीची चलती होणार आणि भाजपला मोठा फटका बसणार अशी धास्ती भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे गेली महिनाभर अजित पवार यांना पुणे पालकमंत्रीपद देण्यास भाजपच्या आमदारांनी कडवा विरोध दर्शवला होता. भोसरीकर आमदार महेश लांडगे यांनी अनेकदा अजित पवार यांना उघडपणे आव्हान दिले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत गेली 6 वर्ष आमदार महेश लांडगे सांगतील तीच कामे होत असत आणि ते सांगतील त्यांनाच शेकडो कोटींची कामे मिळत होती. चंद्रकांत पाटील त्यात कधी लक्ष घालत नव्हते. आता या शहराची रेष आणि रेष माहिती असणारे अजितदादा पवार यांच्याकडे सूत्र आल्याने आमदार महेश लांडगे यांची सद्दी संपल्यात जमा आहे. अजितदादा पवार हे खूप स्वाभिमानी आहेत आणि तितकेच डोक्यात ठेवणारे सुद्धा आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार राष्ट्रवादीचे उमेदवार असताना कोण पार्थ पवार, मी ओळखत नाही असे म्हणत त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. अजित पवार यांचे जवळचेच सहकारी उसने घेऊन भाजपने महापालिकेत सत्ता आणली होती आणि दादांचे पर्व संपवले होते. आता पुन्हा अजित पर्व सुरू होणार आणि आपली सुट्टी होणार की काय अशी भीती आमदार लांडगे आणि खासदार बारणे यांच्याही मनात आहे. महापालिका आयुक्तांची आता खैर नाही. महापालिका आयुक्त शेखर सिंग यांची नियुक्ती खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून करवून घेतली होती. सिंग यांनी राष्ट्रवादीच्या किंवा अजितदादांच्या नेते कार्यकर्त्यांना कधी हिंग लावूनही विचारले नाही. भाजप विरोधात शहर राष्ट्रवादीने आजवर शेकडो प्रकरणे काढली, मोर्चे, आंदोलनही केली. महापालिका आयुक्तांनी ना त्याची कधी दखल घेतली ना चौकशी केली. मोशी कचरा डेपोला लागलेली आग प्रकरणात वर्ष होऊनही चौकशी गुंडाळून ठेवली. भोसरी मतदारसंघातील ठेके कायम वादग्रस्त राहिले, पण आयुक्तांनी जोरदार समर्थन केले. भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतील जॅकवेलच्या कामात 30 कोटींचा घोटाळा उघड झाला, पण आयुक्तांनी त्यानंतरही कामाचे आदेश दिले. शहरातील 600 किलोमीटर इंटरनेट केबल नेटवर्कचे काम आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधित कंपनीकडे सोपवण्याची प्रशासनाची भूमिका चुकीची असल्याचे अजित गव्हाणे आणि सीमा सावळे यांनी उघडकीस आणले होते. आयुक्त त्यानंतरही त्याच कंपनीला काम देण्यावर ठाम होते. अजितदादा उपमुख्यमंत्री होताच आयुक्त नरमले आणि ते आदेश रद्द केले. उपमुख्यमंत्री म्हणून 1.5 महिन्यांपूर्वी विविध विषयांवर अजितदादांनी 3 तास प्रशासनाची झाडाझडती घेतली होती. मंत्रालयातून अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करून प्रकरणांची चौकशी करण्याचे फरमानही सोडले होते. विशेष म्हणजे त्यानंतरही शिंदे फडणवीस पाठीशी असल्याने आयुक्त सिंग बदले नव्हते. आता पालकमंत्री अजितदादांचे न ऐकणे आयुक्त सिंग यांनाही परवडणारे नाही. अजितदादा डोक्यात ठेवतात आणि वेळ आली की सांगून काटा काढतात. 1.5 वर्षातील प्रशासकीय कामकाजाची सखोल चौकशी केली तर पालिकेचे अर्धे अधिक अधिकारी अडकतील इतक्या करामती या प्रशासनाने करून ठेवल्यात. उद्या नोकरी गेली तरी 4 पिढ्या बसून खाऊ अशी माया अनेक अधिकाऱ्यांनी कमावली. चौकशीचा वरवंटा फिरला तर 1000 कोटींचा भ्रष्टाचार बाहेर येईल. जनता नेभळट असल्याने या बोक्यांचे फावते. ठेकेदार, अधिकारी आणि चोर राजकारणी यांच्या अभद्र युतीपासून हे शहर सोडवण्याचे मोठे काम अजितदादांना करायचे आहे. चंद्रकांत पाटील यांनी दुर्लक्ष केल्याने हा कडेलोट झाला. आता अजितदादा ते दुरुस्त करतील अशी अपेक्षा आहे.